राणे साहेबांच्या जीवनामध्ये हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक वेगळं स्थान आहे. ते जरी त्या काळात पक्ष सोडून गेले, पण आजही बाळासाहेबांचं नाव घेतलं तर राणेसाहेब इतकं भरभरून बोलतात, इतक्या आठवणी त्यांच्याकडे आहेत. त्यातली प्रत्येक आठवण ही अतिशय आपल्या हृदयाला स्पर्श करणारी आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या जीवनामध्ये तो जो काही आशीर्वाद श्रद्धेय बाळासाहेबांचा मिळाला तो ते कधीच विसरले नाहीत आणि सदैव त्यांची आठवण ठेवत त्याच मार्गानं चालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि म्हणूनच नितीनजी जे म्हणाले की ते कुठेही असले तरी हिंदुत्वाचा मार्ग सोडला नाही, कुठेही असले तरी मराठी माणसाचा आग्रह त्यांनी सोडला नाही. आणि विशेषतः कोकणाच्या बद्दल त्यांचं प्रेम हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोकणाच्या विकासाच्या संदर्भात खऱ्या अर्थानं जर या विकासाला दिशा देण्याचं काम हे कोणी केलं असेल तर ते राणेसाहेबांनी त्या ठिकाणी केलं. आणि आजही कधीही जर आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला लागलो तर त्यांचा पहिला विषय तोच असतो, कोकणाचा जीडीपी कसा वाढवायचा, कोकणाचं पर कॅपिटा इन्कम कसं वाढवायचं, कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी कशा वाढवायच्या. मला असं वाटतं की राणेसाहेब तसे तर महाराष्ट्राचे नेते आहेत, देशाचे नेते, देशाचे मंत्री म्हणून काम करायला त्यांना संधी मिळाली, पण त्यांच्या हृदयामध्ये मात्र सातत्याने कोकण हा आपल्याला त्या ठिकाणी जिवंत दिसतो, स्पंदित दिसतो. आणि मला असं वाटतं की हे जे नेतृत्व आहे महाराष्ट्राचं